नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सोनम वांगचुक हे नाव आठवलं? नाही आठवलं? ठीक आहे, मी सांगतो म्हणजे लगेच तुम्हाला आठवेल. 3 इडियट नावाचा पिक्चर तुम्ही बघितलाय? या 3 इडियटमध्ये आमिर खाननी जी भूमिका केलेली आहे, आमिर खाननी कोणती भूमिका केली तर फुंगसुक वांगडू हे कॅरेक्टर त्यांनी केलेलं आहे. हे फुंगसुक वांगडू जे आहे, हे जे कॅरेक्टर आहे ते सोनम वांगचुक यांच्या एकूण कार्यावरनं प्रेरित होऊन हे कॅरेक्टर तयार करण्यात आलं आणि ती भूमिका ही आमिर खाननी केलेली होती. आठवलं? म्हणजे आता त्यानुसार तुम्हाला सोनम वांगचुक हे देखील आठवलेले असतील. सोनम वांगचुक हे म्हणजे लडाखमधले एक अत्यंत प्रसिद्ध असे पर्यावरणवादी कार्यकर्ते. यांना अटक करण्यात आली होती आणि आज केंद्र सरकारनं सोनम वांगचुक यांची जी अटक आहे ती रद्द केलेली आहे. आणि ती रद्द का केली? मुळामध्ये सोनम वांगचुक यांना अटक का करण्यात आली होती आणि आता केंद्र सरकारने जी अटक रद्द केलेली आहे ते एक प्रकारे लडाखचं, सोनम वांगचुक यांच्या लढ्याचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. नेमकं सगळं काय आहे हे सगळं प्रकरण आपण समजून घेऊयात या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, मी जसं म्हणलं की सोनम वांगचुक हे लडाखमधले एक अत्यंत प्रसिद्ध असे पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. केंद्र सरकारने जेव्हा मोदी सरकार सत्तेमध्ये आलं त्याच्यानंतर काही वर्षातच त्यांनी जम्मू काश्मीरमधलं 370 जे कलम आहे ते हटवलं. संपूर्ण देशाने या सगळ्या गोष्टीचं स्वागतही केलं. त्यानंतर त्यांनी लडाखसारखा जो प्रदेश आहे तो केंद्रशासित केला. पण तिथूनच खऱ्या अर्थाने सोनम वांगचुक यांच्या लढ्याला सुरुवात झाली. कारण आपण लडाख या प्रदेशाचा जर का विचार केला तर लडाख हा जो प्रदेश आहे, इथे राहणारी जी लोक आहेत जवळपास 95% लोक जी आहेत ती आदिवासी आहेत. आणि या सगळ्यांनी मिळून आत्तापर्यंत लडाखवर कायम वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आपण म्हणतो ना की लडाखच्या भूमीसाठी खूपसे युद्ध झालेली आपल्याला बघायला मिळाली आहेत. युद्ध हा शब्द खूप मोठाही होईल, परंतु त्या दृष्टीनं अनेक हल्ले झाल्याचं आपल्याला माहिती आहे. आणि तो जो लडाख आहे तो शाबूत ठेवणं, तिथली जमीन, तिथलं पर्यावरण, तिथलं ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक तिथली जी संपत्ती आहे सगळी ती सुस्थितीत ठेवणं, हे जर काम कोणी केलं असेल तर ते लडाखमधले जे आदिवासी आहेत त्यांनी ते केलेलं आहे. आणि केंद्रशासित जेव्हा तो सगळा प्रदेश झाला तेव्हा सोनम वांगचुक यांचं असं म्हणणं होतं की एक तर तुम्ही या लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, त्याचप्रमाणे 6th शेड्यूल जे आहे म्हणजे 6वं शेड्यूल जे आहे या 6व्या शेड्यूलमध्ये लडाखला तुम्ही सगळे त्याचे फायदे द्या. 6वं शेड्यूल म्हणजे काय तर साधारणतः तिथली जमीन, तिथलं एकूण सांस्कृतिक हक्क जे आहेत ते आणि तिथला होणारा जो विकास आहे त्याच्यावर एक प्रकारचं ज्याला म्हणतो आपण नियंत्रण ठेवता येणं हे शक्य होतं जेव्हा त्याला तुम्ही 6th शेड्यूलमध्ये टाकता तेव्हा. तर मागणी हीच होती सोनम वांगचुक यांची की स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या आणि याला 6th शेड्यूलमध्ये टाका. पण तसं आणि त्यासाठी त्यांनी तो लढा उभारला. तसं तर आत्तापर्यंत कोणताही निर्णय केंद्र सरकारकडनं घेतला गेला नाही आहे. आणि त्यांनी जेव्हा तो लढा उभारला तेव्हा त्या लढ्याला खूप मोठा पाठिंबा सगळ्या स्तरातनं मिळायला लागला. पण त्यानंतर केंद्र सरकारला ही सगळ्या लढ्याची अडचण वाटायला लागली, कारण तो लढा ज्या मागण्यांसाठी होत होता त्या अत्यंत रास्त मागण्या होत्या. पण केंद्र सरकारला त्याच्यामध्ये अडचण होती आणि म्हणून केंद्र सरकारने पोलीस बळाच्या आधारावर तो सगळं जे आंदोलन आहे जे सोनम वांगचुक यांनी उभारलेलं होतं हे आंदोलन मोडून काढण्याच्या दृष्टीनं पोलीस बळाचा वापर केला. या दरम्यान प्रचंड हिंसा झाली. या हिंसेमध्ये लोक मारली गेली, लोक जखमी झाली. आणि या सगळ्याचा फायदा घेऊन ज्याला आपण म्हणतो ना की राष्ट्रीय सुरक्षेच्या आधारावर म्हणजे हिंसा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या कुठल्याही सुरक्षेला धक्का लागू नये या आधारावर सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारनं, यांना गृह मंत्रालयानं नॅशनल सिक्युरिटी ॲक्टच्या खाली सोनम वांगचुक यांना अटक केली. आता ही अटक जवळपास हा लढा जेव्हा त्यांनी सुरू केला, आंदोलन सुरू केलं ते सप्टेंबर महिना होता.
या सप्टेंबरच्या काळामध्ये वांगचुक यांना अटक करण्यात आली, तेव्हापासून ते अटकेमध्ये आहेत. त्यांच्या अटकेतनं त्यांची सुटका व्हावी यासाठी त्यांच्या पत्नी ज्या आहेत गीतांजली, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धावसुद्धा घेतली, परंतु त्यावरचा जो निर्णय आहे तो अद्यापही झाला नाही. मधल्या काळामध्ये केंद्र सरकारने किंवा केंद्रीय गृह मंत्रालयानं सुद्धा या गोष्टीची दखल घेतली नाही. पण शेवटी सोनम वांगचुक यांची अशी चूक काय आहे, त्यांनी असं केलंय काय, त्यांना तुम्ही किती काळ असं अटकेमध्ये ठेवणार आहात? तर त्यामुळे या सुप्रीम कोर्टाचा दबाव आपण म्हणूयात, किंवा शेवटी आता केंद्र सरकार समोर, गृह मंत्रालयासमोर असं कोणतंही कारण राहिलं नाही की आता यांना दीर्घकाळ आपण अजून किती वेळ अटकेमध्ये ठेवणार आहोत, आणि त्यामुळे सरकारला युटर्न घ्यावा लागला. हे एक प्रकारचं सोनम वांगचुक यांचं यश म्हणावं लागेल. त्यांच्या लढ्याचं, त्यांच्या आंदोलनाचं हे यश आहे. कारण केंद्र सरकारने किंवा गृह मंत्रालयाने हा निर्णय का घेतलेला असेल, तर त्यांनी आता तो NSA जो कायदा आहे त्या तो सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये तो हटवला. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धक्का लागेल वगैरे हे सगळे त्याच्यातनं त्यांच्यावरचे जे काही ॲक्ट लावण्यात आले ते काढून घेतले, आणि आता त्यांची अटकेतून पूर्णतः मुक्तता केलेली आहे. ही सरकारला करावी लागली आहे. ही सुप्रीम कोर्टाचा दबाव म्हणूयात, किंवा इतरही दबाव हे सरकारवर येत राहिले, आणि या दबावातनं सरकारला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. आज एक लक्षात घ्या, लडाखसारखा अत्यंत सुंदर असा प्रदेश, ज्या प्रदेशातली त्यांची जमीन ही सुरक्षित राहावी, त्यांचं सांस्कृतिक हक्क जो आहे तो अबाधित राहावा, आणि त्याचबरोबर तिकडे जो काही विकास आज कोणत्याही सरकारला जरी करायचा झाला तरी विकास करणं म्हणजे काय होतं, एक लक्षात घ्या की आज केंद्रशासित आहे, उद्या लडाखमध्ये जाऊन कोणीतरी तिथल्या जमिनी खरेदी करेल, मग तिथे त्याला पाहिजे त्या पद्धतीने तो तिथे त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करेल, तिथल्या सांस्कृतिक सगळा जो काही वातावरण आहे त्याला धक्का पोचवण्याचा प्रयत्न या सगळ्यामधनं होऊ शकतो, आणि ते वाचावं यासाठी सोनम वांगचुक यांचा हा लढा होता. आणि त्यांना आता कुठेतरी अटकेतनं सुटका मिळालेली आहे. ही सुटका म्हणजे त्यांच्या एकूण या लढ्याला मिळालेलं अर्ध यश, पूर्ण नाही, कारण पूर्ण जी त्यांची मागणी आहे की लडाखला तुम्ही एक स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, ही पहिल्यांदी वांगचुक यांची मागणी आहे. ती जर पूर्ण झाली तर खऱ्या अर्थाने वांगचुक यांच्या लढ्याला यश आलं असं म्हणता येईल. पण आज तरीही जे कोणतंही चुकीच्या कारणांनी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धक्का पोचेल अशा कारणासाठी सोनम वांगचुक यांना इतके महिने अटकेमध्ये जे सरकारने ठेवलेलं होतं ते शेवटी त्यांना सोडावं लागलेलं आहे. त्यांची अटक त्यांना रद्द करावी लागलेली आहे. हे सरकार, केंद्र सरकारचं अपयश आहे. हे केंद्र सरकारने घेतलेली युटर्न आहे, किंवा केंद्र सरकारने ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांचा लढा, यांचं आंदोलन चुकीच्या मार्गाने मोडून काढण्याचा जो प्रयत्न केला होता त्याला मिळालेलं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. आज सोनम वांगचुक यांच्यावरची अटक रद्द झाली आहे, आणि आता ते पुन्हा लडाखच्या एकूणच पुढच्या लढाईसाठी, त्यांच्या हक्कांसाठी, तिथल्या आदिवासी लोकांच्यासाठी पुन्हा एकदा ते आपल्या भूमीमध्ये जाऊन तो लढा सुरू ठेवतील त्यांच्या रूपाने, आणि या लढ्याला यश यावं हीच तर खरी भारतीय म्हणून एक निश्चित अपेक्षा आहे. कारण लडाख हा, तुम्ही कधीही जर त्या भागामध्ये गेलात, लडाखसारख्या लडाख, तर तो भाग किती समृद्ध आहे, किती निसर्गरम्य आहे आणि किती सुंदर आहे हे तुम्हाला तिथं गेल्यानंतर कळेल. आणि म्हणून सोनम वांगचुक यांचा हा सगळा लढा का आहे हे त्या दृष्टीनं देखील तुम्हाला पटू शकतं. पण आज काहीही असू देत, केंद्राला हा निर्णय घ्यावा लागला हे खूप महत्त्वाचं आहे, आणि त्यामुळे एकूणच सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.